रघुपति राघव राजा राम सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वरी अल्लाह तेरा ही नाम सबको सम्मति दे भगवान ईश्वर अल्लाह तुझे सलाम ईश्वर अल्लाह तेरा ही नाम सबको सम्मति दे भगवान ईश्वर अल्लाह तेरा सब कुछ दे भगवान जय जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम भज गोविंदम सीताराम पतित पावन सीताराम भज गोविंदम सीताराम जय जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 नमः पार्वते पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय चैतन्य कानिवनाथ महाराज की जय श्री गणेशाय नमः जय जय श्री करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हे पंढरीनाथा हे रुक्मिणी वरा भक्त पालका चकोर चंद्र प्रेम पीयूष धारका हे दीनबंधो पुढे चालवी भक्ती सारकता मागिला त्याही वैराग्यता गोपीचंद लादली असं पुढे आता श्रोते अवराध जावे ग्रंथार्थी गोपीचंद सोडून ग्रामावरती वैराग्याचरू चालिला मार्गी ग्रामोग्रामी जात आहारा पुरती भिक्षा घेत पुढे मार्गी गमन करीत
नामाचे जप करीत असे परिगण बंगाल देश उत्तम समाचार कळला ग्रामोग्राम की गोपीचंद राजा नरोत्तम एक एकासी बोलिला गावोगावीचे सकळ जण वार्ता पुऱ्या गौड बंगाल देशामध्ये पसरली ते आपल्या गौड बंगाल देशाचा राजा हेलापट्टण नगरीचा राजा काय झाला गोसावी झाला काय याची मती होईन राजे सोडून झाला गोसावी फिरे दारुदार व्याकुळ होऊ लागले लोक विचार करू लागले काय झालं असावं गोकुळ कशी परिस्थिती असेल विचार करू लागले लोक आणि हा गौड बंगाल देशाचा नरोत्तम राजा सगळे एकाएकी कडलं म्हणले विचार करू लागले असं काय झालं असावं की गोपीचंद राजाला राज्य सोडावं लागलं काही म्हणायचे या ठिकाणी गोपीचंद राजा काय येते याची मती मिली म्हणले सगळं वैभव घरदार पैकाड का बायका सगळं सोडून काय झाला म्हणले गोसावी झाला गोपीचंद राजाला परंतु गोपीचंद राजा काहीच ऐकत नाही दर गावी जावं पोटापुरती भिक्षा मागावी खावी आणि जप करत करत मार्गोक्रमण करत चाले इकडं पौलपट्टम नगरीच्या राजाला कळालं की आपल्या सुनेचा भाऊ गोसावी झाला आणि अशी वार्ता कुठं जात न जात हा बाबा म्हणले त्याच गावात जाऊन पोहोचला मनातल्या मनात विचार करू लागला आपली आता सगळ्या गावात इज्जत जाणार आपले सुनेचा भाऊ गोसावी झाला बराच वेळ त्यांनी ती वार्ता त्या सुनेपर्यंत जाऊन दिली नाही परंतु महाराज गावात फिरत फिरत संध्याकाळचा टाइम झाला धर्मशाळेत थांबले एका दासीनं त्या चंपावती राणीला सांगितलं तुमचा भाऊ म्हणले धर्मशाळेमध्ये आणि भली मोठी दाढी वाढली केस वाढले काय त्याची तुमच्या भावाची दशा अशी वार्ता कळाल्याच्या नंतर चंपावती राणी हळहळ करू लागली
आणि दिवसा सासू सासऱ्यामुळं भेटायला गेली नाही, रात्री गेली. सासू सासऱ्याचा काय होता धाक. आणि पुन्हा कोणी बघल मला, हा एक मनामध्ये विचार. रात्रीच्या वेळेस जाती म्हणले, दादा तू काय कर, तुझ्या घरी जा म्हणले. पहिलं तर गोपीचंद्राच्या ओळखच देत नाही, कोण बहीण, कोण कुणाची बहीण, कोण कुणाचा भाऊ, मी नाही ओळखत म्हणले. अरे म्हणले मी ओळखलं तुला, तू माझा दादा आहेस. राज्य सोडून गोसावी झाला, राज्य सोडून गोसावी झाला, राज्य सोडून गोसावी झाला, राज्य सोडून गोसावी झाला. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, राज्य सोडून गोसावी झाला, 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 राज्य सोडून गोसावी झाला. ओळख न दिल्यामुळं बहिणीला अजूनच राग आला. ती घरी गेली. ती सुद्धा एका राजाचीच राणी होती. घरी भीतीला टांगलेली एक सुरी काढली आणि क्रोधाच्या भरामध्ये आपल्या पोटात मारून घेतली. काय दशा झाली महाराज, भाऊ ओळख देईना ना, सगळी इज्जत गावागावात गेली म्हणले. आपला जगून तरी काय फायदा, आपला जगून फायदा नाही. आणि सुरा घेतला, पोटामध्ये मारला. तिसऱ्या पहारामध्ये तिलकचंद राजाच्या मुलाला सूद आली. बघतो तर त्या ठिकाणी सुनेनं आपला प्राण दिलेला आहे. त्या ठिकाणी गोपीचंद राजाला कळाली. म्हणले चंपावतीनं प्राण दिला. काय चंपावतीनं प्राण दिला म्हणले, हे बरं नाही झालं, हे चांगलं नाही घडलं. काय हे करायला नको होतं, बहिणीनं असं करायला नको होतं म्हणले. पण करणी होऊन गेली, त्याला विलाज नाही. असो, या ठिकाणी चंपावती राणीला सकाळी 7 वाजता नाऊ धू घातलं. सगळं गावचं गाव गोपीचंद राजाला चांगलं म्हणू लागलं. चांगलं म्हणू लागलं का? नाही 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 नाही, नाव ठेवू लागलं. काय तो भाऊ चांडाळ, त्यांनी बहिणीचा प्राण घेतला. भारता कानावर आला. गोपीचंद राजा लगबगीना पुढे गेला. म्हटले देवा, माझ्या बहिणीला जावं. त्या मेवण्याला म्हणतो, बहिणीला काय करा तुम्ही, आगीन डाव देऊ नका, तिला अशी आंघोळ पण घालू नका. माझे गुरु येतील, तिला जिवंत करतील. काय कोणाला? परंतु त्या गोपीचंद राजाचं कोणीच ऐकत नाही. अहो म्हणले, माझं एवढा मी माझ्या बहिणीच्या देहावर अधिकार नाही का? म्हणजे एक काम करा म्हणले, मला तिचा वाम बाजूचा, डाव्या बाजूचा एक हात
हात तर द्याल ना काढून. त्या चंपावती राणीचा सासरा म्हणला, आता काय हात घेऊन करशील, नको ते करून ठेवलीस. माझी सुनबाई मृत्यू झाली तुझ्यामुळं, गतप्राण झाली म्हणले. आणि आता काय करतो, पण म्हणले तुम्ही माझ्या गुरुबद्दल जाणत नाही. माझे गुरुचे गुरु म्हणले 16 वर्ष गर्दीत राहिले तरी जिवंत झाले, हिला बी जिवंत करतील. कोणीही ऐकत नाही. गोवी आली, आता पारद योग कैसा घडून येईल तयाच्या लेशा. पारदानं जे घडायच नको होतं ते घडलं म्हणले, पण हिचा एक हात आम्हाला द्या. ऐसे विनोनी वाणी रसाळ बोलीला प्रताप शिळ. नम्रतेनं बोलू लागला की तुम्ही फक्त माझा ऐकाव, नका गिंडाव देऊ. पण कोणीही ऐकत नाही. म्हणले एक काम करा, त्याने लय लावत धरलं, एक हात काढून याला द्या म्हणले. गोपीचंद राजा धावत सुटला. पुढं गेला पट्टण नगरीकडं. गुरु माझे गुरु नारायण गुरु, हे प्रबुद्ध नारायण, हे कानिमनाथ, या संकटात तुम्ही तुमच्या बालकाला काय करा, तारा म्हणले. गुरु प्रबळ होते, गुरुच्या ती गोट लक्षात आली. गोपीचंद राजा जाण्या अगोदरच ते पळत सुटले. ना गोपीचंद राजा याला पट्टण नगरीत गेलाच नाही, तेच जालिंदर कानिपणात आले आणि त्या पट्टण नगरीमध्ये चमत्कार दाखवला. काय चमत्कार दाखवला महाराज ऐका. तो हात घेऊन आगिंडावर झोपलेली बाई, पूर्ण जळून गेलेली चंपावती राणी जशीच्या तशी उठवून दिली. ही कानिपनाथाची, ही जालिंदरनाथाची कला होती. नारायण नारायण. काय महाराज गोपीचंद राजाला साधू म्हणून हिनवला, देवाला चाललं, पण कोणाचा प्राण घेतला हे देवाला खपणार नाही. जण्याबाईवर जरी आळाला पितंबर चोरीचा, तिचा प्राण जाऊन दिला का. आळ चोरीचा माझ्यावरी, 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 आळ चोरीचा माझ्यावरी. असा कार्य पांडुरंग केला शिकावा, अलंकार विसरून गेलासी देवा, अलंकार विसरून गेलासी देवा, अलंकार विसरून गेलासी देवा. उठ गेली तुझी जादूगिरी, उठ गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा
ठिकाणी गोपीचंद राजाची वाहा वाहा झाली. का बरं? आज चंपावती उठून बसवली. आणि जर ती चंपावती उठून बसली नसती तर आज आपण कथा केलीच नसती. लोक म्हणले असते काय खरं देवाचं, दुनियाला चमत्काराशिवाय नमस्कार करीत नाही. माऊली ज्ञानोबरायांनी चमत्कार केल्यावरच, रेड्यामुखी वेद बोलावल्यावरच, निर्जीव भिंती चालवल्यावरच निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, 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 निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, 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 एकनाथ नामदेव तुकाराम. गोपीचंद राजाची वाह झाली आणि मच्छिंद्रनाथ जालिंद्रनाथ महाराज गोपीचंदाला म्हणाले आता काही गावोगावी भिक्षा घेऊ नका. तुम्ही काय करा म्हणले, तुम्ही डायरेक्ट बद्रिका आश्रमाकडे निघा. कशासाठी? तर तपश्चर्या करा म्हणले 12 वर्ष. इकडं गोपीचंद राजा तपश्चर्याला बद्रिका आश्रमामध्ये पाठवला आणि कानिपनाथ, जालिंद्रनाथ, मैनावतीच्या प्रेमापोटी, शिष्याच्या प्रेमापोटी हेलापट्टण नगरीमध्ये 6 मास राहिले म्हणले. 6 महिने राहिले आणि त्या राज्याचा आनंद घेतला. गावगावचे लोक यायचे, अलख निरंजन भलते लोक अनुग्रह घेऊ लागले. भरपूर लोक त्या काळामध्ये नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊन मिरू लागले. का? तर यांनी चंपावती उठून बसवली. तिकडं बाबा गोरखनाथ फिरत 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 कौल बंगाल देशामध्ये कौल बंगाल ध्यानात ठेवा. या कौल बंगाल देशाच्या सीमेवर श्रीराज्य होत आणि कौल बंगाल देशाला पार करून सीमेवर रात्रीचा मुक्काम केला. इतक्यात श्रीराज्यामध्ये नृत्य गायन करणारी टीम आली. भगवान भाऊ, त्या काळामध्ये राजाच्या वाड्यामध्ये असे कला पथक जायचे. आता ही कला पथक आहे आमचं भगवान भाऊचं एवढं गोड कला पथक आहे बघा. लग्न तिथीमध्ये सुंदर वाजवतात ते. आणि असलंच कला पथक निघालं श्रीराजाकडं. इतक्यात काय झालं, बाबा गोरखनाथ म्हणाले मला पण तुमच्या बरोबर येऊन द्या. ते म्हणले भाऊ श्रीराज्यामध्ये पुरुष जात नाही. म्हणले का बरं? म्हणले श्रीराज्यामध्ये पुरुषाची तत्काळ स्त्री होती. मारुती सीमेवर भंभंकार करतो, तुम्हाला आमच्या बरोबर येता येणार नाही. म्हणले मारुती असा करतो? म्हटले हो. म्हणजे येऊ द्या ना, मी तुमच्या बरोबर तुमच्या कला पथकाचं काम करीन. म्हणले काय काम करीन? म्हणे तुम्ही जे सांगाल ते करीन. म्हणले मला मुरदुंग तबला चांगला वाजवता येतो. म्हणले अबू नाना अभिमन्यू नाना तबला चांगला वाजवता येतो. म्हणले अरे बाबा गंज खरंय, पण तिथं पुरुष जात नाही.
म्हणले मग मी जर बाई झालो तो, बघा बरं, मीच जर बाई झालो तर म्हणले मग चालत. यांनी एक मंत्र जप केला, आपलं रूप पालटून टाकलं. रूप कसं पालटलं? सुंदर देखन रूप घेऊनी निघाला गोरख मुनी. या बायाला वाटलं चांगलं झालं, आपल्याला नेमकी चांगलंवाला नव्हता, तसंही आम्हाला जायला जरा बोरच वाटायला लागलं. इतक्यात महाराजांनी रूप पलटल्यामुळं कुठलीही बाधा आली नाही, अडचण आली नाही. आणि त्या कला पथकामध्ये सामील होऊन महाराजांनी तो रथ चालवला. नवे नवे बाईच्या रूपामध्ये मुरदुंग वाजवला. मच्छननाथ आणि मैनाकिनी राणी अगदी थाटामाटानं सिंहासनावर बसलेली आहे, मध्ये मिनीनाथ आहे आणि अधून मधून गाणं वाजू लागलं. चलो मच्छिंदर गोरखाया, चलो मच्छिंदर गोरखाया, चलो मच्छिंदर गोरखाया, चलो मच्छिंदर गोरखाया, अपनी काया दिखा दिया, अपनी काया दिखा दिया. चलो मच्छिंदर गोरखाया, चलो मच्छिंदर गोरखाया. अनेक निरंजन. मुरडुंगातून आवाज आल्यावर मच्छिंद्रनाथ डचकू लागले, इकडे तिकडे पाहू लागले, कुणीकडून गोरख आला काही कळा ना. मधात गाणं वेगळं वाजायचं आणि लगेच आवाज निघायचा. चलो मच्छिंदर गोरखाया, चलो मच्छिंदर गोरखाया, डोली चिमटा साथ लाया, ढोली चिमटा साथ लाया. मच्छिंदर गोरखाया. चलो मच्छिंदर गोरखाया. राम 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 राम. इथं काही दिसाना, चिमटा दिसाना, झोळी दिसाना आणि आवाज तर आला. कारण मध्ये रस्त्यामध्ये राम आणि मारुती गोरक्षनाथाला भेटले होते आणि रामाला गोरक्षनाथाला सांगितलं होतं, मी श्रीराजा जाणार आहे, तुझ्या मारुतीला तू समजून सांगावं, आम्हाला काही व्यक्ती आणू नाही. पण या ठिकाणी महाप्रतापी मारुती नंदन यांनी गपचिप जाऊन त्या मैनाकिनीच्या कानामध्ये सांगून दिलं. म्हणले मैनावती पुरव्रतांताई, मी तुझ्यासाठी महायती मच्छिंद्र आणविला श्रीराजाबाई, त्याचा शिष्य गोरख येईल, याची घेऊन जाईल. माझं तप तुझे की माझी आराधना केली त्याचं फळ मी तुला दिलेलं आहे. म्हणले तुम्ही काय करा, त्याला जाऊन देऊ नका, त्याला वीड ठेवून घ्या. मारुतीराया निघून गेले. परंतु आता या ठिकाणी अशा या गोरक्षनाथाच्या वाद्यामधून मच्छिंद्रनाथ डचकू लागले. शयन कक्षात जाऊन मारुतीने त्या मैनाकिनीला उठवलं. अरे म्हणले गोरख आला. आणि या गोरखनाथाने सगळ्यांची झोप उडवली. मच्छिंद्रनाथ महाराज स्वतःला तर धक्काच बसला. हा बाबा इकडे आला, मला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. काय नृत्य होतो वा, अशी शाबासकी द्यायची. पण अधून मधून आवाज यायचा, चलो मच्छिंदर गोरखाया, चलो मच्छिंदर गोरखाया, चलो मच्छिंदर गोरखाया, चलो मच्छिंदर गोरखाया. काय करावं. पण मच्छिंद्रनाथ म्हणले आता जे व्हायचं ते होऊ द्या, तुम्ही काय करा म्हणले, प्रगट व्हा, कोण आहेस. सगळं वाद्य बंद केलं आणि तबलावाला बी म्हणून नानाच वाजित होते.
चलो मच्छिंदर गोरखाया चलो मच्छिंदर गोरखाया गोरखाया सोपं झालं. नुसता तबल्यामुळं ओळखता आलं, बाकीचं वाद्य जेव्हा वाजलं ओळखता नाही आलं. भेट झाल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथाने विचारपूस केली, बाबा तुझं तप कसं झालं, काय कसं झालं. गोरखनाथ रडू लागले, देवा माझी आठवण नाही आली तुम्हाला, किती दिवस झाले, मी कसा आहे काय आहे नाही कळालं तुम्हाला, माझी आठवण नाही झाली. नारायण. बाबा गोरखनाथाचं प्रेम कसं होतं सांगू तुम्हाला. जैसी हरणा परिमाय गोठ्यात शोभून दिसती गाय, आपल्या पिल्लाची हंबरड्या फोडी. ती गोठ्यातली गाय तिचं पिल्लू जर बाजूला पळालं ना तर ती मोठ्यानं हंबरड्या फोडती. मग तुला कशी ग माय इतक्या दिवस झोप लागली म्हणले, तू या आनंदात राहिली माझं काही ध्यान नाही आलं. म्हणले गोरक्षा अरे एक दिवस असा गेला नाही की तुझी आठवण आली. म्हणले देवा मग हे काय आहे, आपला नाथ संप्रदाय बुडून जाईल, जन याला नाव ठेवतील. अरे म्हणले मी मारुती रायाच्या सांगण्यावरून प्रभूच्या आज्ञेवरूनच हे कार्य केलं म्हणले. गोरखनाथ हेही आपल्या कार्याचं एक भाग आहे म्हणले. मग त्याला आपल्या सैन्यामध्ये नेलं आणि मच्छिंद्रनाथाची जी दिव्य काया होती, जे शरीर होतं ते मयूर रूपी भगवान परमात्म्याने ते बाजूला ठेवून वेगळं रूप धारण करून श्री राज्यामध्ये मैनावती इकडं हिलापट्टण नगरीमध्ये आणि मैनाकिनी इकडं कुठं श्री राज्यामध्ये मच्छिंद्रनाथाची पत्नी झाली. हो, दोन नावं डबल आले. थोड्या वेळापूर्वी आपण मैनावती म्हणत होतो, आता मैनाकिनी म्हणू लागलो. तुम्ही म्हणशाल बाबा काय म्हणू राहिले. नारायण. मच्छिंद्रनाथांनी ज्यावेळेस दिव्य काया दाखवली, गोरखनाथांनी प्रेमानं आलिंगन दिलं. म्हणलं इथं जादा थांबू नका, आता चला आपण जाऊ म्हणले. नक्की जाऊ म्हणले. इकडं मैनाकिनी सोडा नाही. रडू लागली, तुम्ही जाणार माझं काय होणार, तुम्ही जाणार माझं काय होणार. तिचं काहीच होत नाही. बाबा गेल्यावर बाईचं काही होत, कोणीच बी गेलं तर कोणाचं काही राहत. पण या संसार रूपी माया सागरामध्ये प्रत्येकाला वाटतं मी गेल्यावर मागच्याच कसं होणार. म्हणजे तू काळजी करू नको, मिनीनाथ आम्ही संगे घेऊन जाऊ. असं करत करत महिना 2 महिने अगदी प्रेमानं घातले. बऱ्याच गोष्टी ओवल्या. गोरखनाथ काही ऐके ना. याचा आपलं उठलं पडतोच धंदा काय. चलो चलो मच्छिंदर गोरखाया, चलो मच्छिंदर गोरखाया चलो मच्छिंदर गोरखाया, चलो मच्छिंदर गोरखाया चलो मच्छिंदर गोरखाया, चलो मच्छिंदर गोरखाया चलो मच्छिंदर गोरखाया. चलो मच्छिंदर गोरखाया. मैनाकिनीला वाटलं याला आपण इथं ठेवून घेऊ, याला लग्नाचा आमिष दाखवू, चांगली एखादी सुंदर बायको दाखवू. म्हणले गोरखनाथ तुम्ही जा म्हणले, घेऊन जा तुम्ही मच्छिंद्रनाथाला. पण मी पण आता तुमची कोण म्हणले, गुरु आई आहे ना, माझ्यासाठी 1 वर्षभर इथं राहा.
पुढं स्त्रीराज्यामध्ये तिच्या मनामध्ये संकल्पना आली की आपण कशा पद्धतीनं याचं लग्न इथं लावून देऊ. आणि एकदा लग्न लागलं बाबा काही स्त्रीराज्य सोडणार नाही. मैनावतीच्या बोलण्यावरून बरेच दिवस या ठिकाणी राहिले. चैत्र शुद्ध पाडवा होता. आता बाबा काही ऐकेन असा झाला. बाबाचं मन त्या ठिकाणी रमेन असं झालं. दुपारी भोजन झालं, पाडव्याचं भोजन झालं आणि गोरखनाथ मच्छिंद्रनाथाला म्हणले महाराज आताच निघावं लागत. चैत्र शुद्ध पाडव्याला दुपारी भोजन झाल्यावर कारण हे शब्द मैनाकिनीचेच होते. मी तुम्हाला येणाऱ्या चैत्र शुद्ध पाडव्याला निरोपण देईल. महाराज म्हणले आठवलं मला, चला आता. आणि मग या ठिकाणी दिवसामाग दिवस बरेच गेले. पाडव्याचा दिवस जवळ आला. नवे आज पाडव्याचाच दिवस आहे. आणि मच्छिंद्रनाथांचं त्यांचं जेवण झालं. दुपारचा टाइम होता. आज या ठिकाणी गोपीचंद राजा जसा बद्रिका वनामध्ये गेला तसं महाराज वाटू लागलं मैनाकिनीला कसं होईल माझं. आणि मग या ठिकाणी चैत्र शुद्ध पाडव्याला मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, मिनीनाथ निघाले श्रीराज्य सोडोनी. हे तीन लोक मैनाकिनीला धीर देत देत मोठ्या अगदी यांना निघाले. बाई खूप रडत होती. काय त्या मच्छिंद्रनाथाचं प्रेम सांगावं. कधीही मला अंतर दिला नाही. एक वेळ स्वतः उपाशी राहायचे पण पत्नीला मात्र त्रास देत नव्हते. तिला एकच आठवायचं. मोठ्या मोठ्या नारंबळाची रडू लागली मैनाकिनी. आरंबळून ते समोडिती. आठवले गुण आठवले. आपल्या मालकाचे जर गुण आठवले ना, कसा सुद्धा मालकच असतो तो. त्याचे जरी 6 गुण खराब असतील पण 2 तरी, म्हणून त्याला कधीही त्याचा तिरस्कार करू नाही. आणि ज्यांना कधी पश्चाताप झाला नाही तर त्यांचा अवघड सांगतात शिवपुराणामध्ये. तुम्ही ऐकलं काल परवा. खूप रडू लागली. पण म्हणले आता काही बाबा ऐकायचं नाही. हाना लग्न करीना, हाना आपला ऐका ना. आणि आता का जर याचा क्रोध अनावर झाला तर हा आपल्याला मी जाळून भस्म करील. मच्छिंद्रनाथानं तिच्या कानात सांगितलं बाई बस झाला आता. मला काही हा बाबा इथं ठेवणार नाही. आणि मग काही काळजी करू नकोस. आम्ही तुझ्या बाळाचंही चांगलं संगोपन करू. म्हणून असं म्हणत म्हणत मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ आणि मिनीनाथ असे 3 जण श्रीराज्यामधून निघते झाले. निरोप घेतला. शेवटचा निरोप घेतला. जोडी बगलात गुतवली. चिंगी शैला शिर जटा जोली भगवा वेश. बाबांनी ते ठेवलेलं शरीर, कायाचं शरीर, मायाचं शरीर सोडलं आणि स्वतःच्या शरीरामध्ये आत्मरूपी संजीविनी मंत्र जपून मच्छिंद्रनाथ जसेचे तसे बाहेर आले आणि आता श्रीराज्य सोडून निघाले. पण जाता जाता मैनावतीला वाटलं, माझ्या मैनाकिनीला वाटलं माझ्या पोराचं काहीतरी होईल. म्हणून एक वीट सोन्याची महाराजांच्या जोडीत घातली. विनवीती मच्छिंद्रनाथाला, विनवीती मच्छिंद्रनाथाला, विनवीती
मैनावती राणी विनविती राजा मैनावती राणी विनवती मच्छिंद्रा विट सोन्याची काखेत झोळी विनविती मच्छिंद्र नाथाला विनविती मच्छिंद्र नाथाला विनविती मच्छिंद्र नाथाला. महाराज एवढी जोडी घेऊन जा म्हणले, काही नका नेऊ पण जोडी तरी विटेची जोडी घेऊन जा. आणि ती वीट सोन्याची मच्छिंद्रनाथांनी घेतली. ऐका बरं, तसं जर बघितलं तर त्यांच्या झोळीत काय नाही हो, पण या बाईच्या प्रेमापोटी वीट तर घेतली महाराजांनी. म्हणले जाऊ द्या, दिली नाही ना, आपण याचं काहीतरी करू. काय करू? साधू संत गोळा करू, एक मोठा सप्ताह करू आणि त्या सप्त्यामध्ये सगळं दान गुण करू. ब्राह्मणाला दान करू, महाराजांना दान करू, अन्नदान करू. काय नको ते या सोन्यामध्ये सगळं होईल म्हणलंय असं. आणि मग महाराज निघाले आणि त्या मैनाकिनीला सुद्धा या ठिकाणी शोकाकुल झाल्याच्या नंतर उपरीचर वसूने मोठ्या युक्तीने घरी नेलं. घरी म्हणजे स्वर्गात घेऊन गेले. मैनाकिनी बिरली नव्हती, ती स्वर्गाची राणी होती. तिला काही श्राप लागला म्हणून ती श्रीराज्यामध्ये आली होती. मैनाकिनी मंदोदरी, श्रीराज्याची ती मंदोदरी. आणि त्या मंदोदरीच्या राज्यामध्ये ही बाई पतिव्रता मैनाकिनी गेली महाराज. आता या ठिकाणी स्वर्गात गेल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ आणि मैनावती दोघांची ताटातूट झाली आणि गोरक्षनाथाच्या हातामध्ये हे नन्हसं बाळ, हे छोटस बाळ कर धरून निघालं. निघता निघता मोठं जंगल लागलं. जंगलामध्ये मच्छिंद्रनाथाने सोंग घेतलं. म्हणले मला आहे ना थोडस अर्जंट बाहेर जाऊन यायचं. म्हणले तू आणि माझी झोळी आणि मिनीनाथ थोडस पुढे चाला, मी स्वच्छ वगैरे होऊन येतो, स्नान करून येतो. बरं म्हणले. पण अधून मधून मच्छिंद्रनाथ मला गोरख या जंगलात भेव वाटत असे म्हणायचे. काय म्हणायचे? खरे बाबा पुढं तस्करी आहे, मला भेव वाटत. हे बाबा म्हणले साधूला कशाचं भेव असावं? का तर साधू हा फकीर आहे. परंतु गोट काही लक्षात आली नाही. आणि ज्या वेळेस मिनीनाथ आणि झोळी बगलात आली, ती झोळी भलती जड लागली. अरे 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 काय जड आहे याच्यात? म्हणले पोरग धड झाला ना, हे पोरग धड चाला ना आणि झोळी भलती जड आहे. म्हणले आपल्या गुरुनं या झोळीत घेतलं तरी काय, म्हणून हात घालून पाहिला, ती सोन्याची वीट निघली. ती वीट महाराज त्याच जंगलामध्ये त्याच डोंगरावर फेकून दिली. गर्भगिरी डोंगर या डोंगरावर फेकून दिली. आणि फेकून दिल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ त्या डोंगरावर आले. म्हणले बाळ गोरख ती झोळी देऊन टाक माझ्याकडं. त्याच्यात काय होतं? या बाबाला त्या झोळी भरता त्या विटीकडे ध्यान होत. कोणाचं आहे ना? पण तुम्ही ऐकू राहिले ना? हो. म्हणले गोरखनाथ अरे ही झोळी हलकी झाली म्हणून हात घालून पाहिला, त्याच्यात काहीच निघलं नाही. मच्छिंद्रनाथ रडू लागले, नाना प्रकारे सोंग करू लागले. हाय माझी सोन्याची ईट माझ्या पत्नीनं दिली होती. म्हातारपणाला आधार होता. कशाचा? सोन्याचा, पोराचा नाही, संपत्तीचा, धनाचा. खूप रडू लागले. मच्छिंद्रनाथाचे कपडे फाटले बा, इतके रडे लोळले त्या जागेवर. म्हणजे देवा
तुम्ही काही लोळू नका. एक मंत्र मारला, संजीवनीचा जाप केला आणि वाता कासर पेरून महाराज बाबा गोरखनाथांनी गर्भगिरी डोंगर अख्खाच सोन्याचा करून दिला. बोलो गोरखनाथ भगवान की जय. अख्खा डोंगर सोन्याचा झाला. महाराजांचं रडणं थांबलं, मोठमोठ्याने हसू लागले. म्हणले गोरख, मी काय करत होतो, तुझं सत्व बघत होतो. तू काय केलंस 12 वर्षे ही कला बघत होतो आणि मला धन्य वाटलं असा मुलगा माझ्या उदरी जन्माला आला. आई बापाला किती धन्य वाटत हे काय सांगावं. वसुदेव सुतम देवम कंसचानूर्यमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. होत देवकीचा सांभाळ यशोदेना. किती प्रेम होत, किती लवडी सांगू द्या कोणा, यशोदा ऐकत नव्हती. खोट बोलता आळ घेता बाळावरी. बाळ काय आमचं तसं नाही म्हणलं. आज या ठिकाणी गोरखनाथाने अवघा डोंगर सोन्याचा करून दिला. या सोन्याच्या डोंगरावर महाराज कोणतं तुम्हाला काय करायचं ते करा. म्हणले गोरख, जसाचा तसा डोंगर मातीचा करून दे, असं काही ठेवू नको. आणि मग त्या ठिकाणी महाराज निघून गेले. पुढं गावोगावी भिक्षा मागत मागत गोरखनाथाने मच्छिंदर निघाले. याला पट्टण नगरी सोडून दिली, जगन्नाथपुरी मध्ये गेले. म्हणून जगन्नाथपुरी मध्ये जायचं बरं. चांगल्या चांगल्या संतांनी जगन्नाथपुरी पाहिली आणि कित्येक वेळेस त्या ठिकाणी जगन्नाथपुरीचं नाव येतं. आणि सौराष्ट्र सोमनाथ फिरत 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 सौराष्ट्र गावात गेले. एका वस्तीत राहिले. इथं काय झालं, महाराज म्हणलं मी भिक्षा घेऊन येतो, तू या बाळाला सांभाळ. कोणत्या बाळाला? मिनीनाथाला. बरं सांभाळ म्हणले, मी भिक्षा घेऊन येतो. थोडं ते भरलं होतं, त्यानं शी केली होती. म्हणले याला धुवून आण नदीवरून आणि याला सांभाळ. आता बाबाला सांगितलं धुवून आणायचं. यांना पोरग नेलं नदीच्या काठावर. एक भलाटे असा दगड पाहिला, धब 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 आपटलं. काय एक एक शरीराची काढोनी मासोळी दिली मच्छी उदरी. शरीरातले आतडे कातडे काढून घेतले, काहीच ठेवलं नाही. फक्त वरच कातड राहिलं. जिजी फक्त कातड ठेवलं, बाकी काहीच नाही राहिलं. आणि सांभाळ म्हणलं ना, एक वळणी केली आणि त्या वळणीवर ते कातड काय केलं, वाळू घातलं. ऐकताय ना तुम्ही? असं धुवून आणलं बाळ. रास बाळ धुतल्यावर हे बाबा गावातून भिक्षा घेऊन आलं आणि मिनीनाथ मिनीनाथ कुठे दिसत नाही. मिनीनाथ कुठे दिसत नाही. गोरख म्हणला, अरे काय तुम्ही कवच मिनीनाथ हे दिसना का म्हणले वाळू घालेल. नारायण पुढे तुम्ही कवच मिनीनाथ करू लागले म्हणले. अरे तुमचा मिनीनाथ म्हणले तर वाळू घातला ना. म्हणले वाळत घातला, हा काय प्रकार आहे. राग आधावर होईना. कोणाला राग येणार नाही असं झाल्यावर. तो बाप होता,
आणि मच्छिंद्रनाथाची तळपायाची आग मस्तकात गेली. मोठमोठ्यानं आरडू लागले, रडू लागले, शिव्या देऊ लागले. तो काय केलं, तो काय केलं. आणि आरडता आरडता बीपी लव झाला, थंडगार शरीर पडलं आणि मच्छिंद्रनाथ मृच्छा येऊन खाली पडले. मायबाप खाली पडले. मच्छिंद्रनाथाचं प्रेम ही करुणाचा सागर होता तो. आणि या मच्छिंद्रनाथाच्या या प्रेमाला आज मोठा दरा पडला. आणि या दऱ्यामध्ये जणू काही रेत वाहत होत. हाय माझा मिनीनाथ, हाय माझा मिनीनाथ असं म्हणून बाबाला मृच्छा आली, जागेवर पडले. गोरखनाथाला हा सगळा तमाशा खेळ पाहून हसू येऊ लागलं. बाबा रडत होते, हा हसत होता. अरे ज्याच्या हातामध्ये अख्ख्या विश्वाची सत्ता तो जमिनीवर लोळतोय म्हणले. ऐकताय ना तुम्ही. मच्छिंद्रनाथ काही साधारण पुरुष होते का. साक्षात नारायण कवी हरी. पण पुत्र प्रेमापोटी जमिनीवर लोळत होता. बाबा गोरखनाथ हसत होता. आणि या मच्छिंद्रनाथाला म्हणले काय म्हणावं, काय बोलावं. पण ते दुःख गुरुचं पाहून गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा जाप केला. अरे म्हटलं मी मातीचा कर्दम पुतळा गैनीनाथ तयार या मंत्राने झालाय. मग तर या ठिकाणी शरीराचं निदान कातड तरी आहे. जपोनी अस्त्र वस्त्र परिता पै झाला. संजीवनीचा करोनी झाला बाबा गोरखनाथ. काय सांगावी माहिती ख्यात. त्रिलोक्यामध्ये अलख निरंजन गाजत मिनीनाथ उठविला. उठवोनी मिनीनाथासी मृच्छा काढिली बाबा मच्छिंद्राची. या म्हणले तुमचा मुलगा काय, तुम्ही एवढे मोठे. नारायण कळालं. एवढे तुम्ही मोठे म्हणले, तुम्ही काय करू शकत नाही. आणि मग माझा मिनीनाथ, माझा मिनीनाथ असं म्हणून हृदयाला लावलं. पट 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 त्या लहानशा चिमुकल्या बाळाचं चुंबन घेतलं. रडता पूर थांबला महाराज. आनंदाचा सूर सुरू झाला. आणि बाबा गोरक्षनाथाला जवळ मांडीवर घेतलं. शबासकीची थाप त्याच्या पाठीवर मारली. डोक्यावर हस्त ठेवला. अरे म्हणले गोरक्षा, मला तुझी ही बी कला पाहायचीच होती र. असं असतं गुरु शिष्याचं प्रेम. असे असावे गुरु शिष्य. आज मच्छिंद्रनाथाला आपल्या मुलावर, आपल्या शिष्यावर एवढा विश्वास झाला. म्हणले हा गर्भगिरी सोन्याचा पण केला, पुत्र पण जिवंत केला. 23व्या अध्यायामध्ये गर्भगिरी पर्वत सोन्याचा करून दाखवला. किती प्रेम होतो. आणि या गर्भगिरीवरील डोंगरावर महाराज यांनी म्हटले एक मोठा उत्सव आता साजरा करायचा ठरवला. का? कारण इकडे गोपीचंद बी जिवंत झाला होता, डोंगर बी सोन्याचा झालेला होता. ऐका बरं. म्हणजे आपला एक अजून शिष्य
तो म्हणजे गैनीनाथ. आणि त्याला इथं गर्भगिरी पर्वतावर बोलून घेऊ म्हणले. मोठा असा उत्सव करू आणि त्या गैनीनाथाला उपदेश या ठिकाणी दिला जाईल म्हणले. या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने गोरखनाथांनी 7 सटव्या बोलावल्या. 7 सटव्या आमंत्रण देण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी, सडा मार्जन करण्यासाठी, कुमारी नंदा आदी जलदेवता आलेल्या पाहुणे मंडळी वाढवण्यासाठी, भोजन वाढवण्यासाठी. गर्भगिरी डोंगरावर साधारण यज्ञ झाला नाही. लाखोच्या संख्येत त्या काळात पब्लिक जमलीत नाना. देवाचा यज्ञ म्हणल्यावर पुढे बी लोक जमतील ना हो, जंगलात बी जमतील ना. एक आमच्या धारण खेड्यावर 4 घरं नाही. मी वर बघितले 3 आणि खाली बघितले तर 3. ना पण हा परिसर देवाचा आहे, मारुती रायाचा आहे, जो अनादी कालापासून इथं स्थित आहे. आणि या परिसरामध्ये अगस्ती मुनींना सुद्धा म्हटले चतुर्मास केला म्हणले. बाबा पण आता चतुर्मास करणार आहे. चतुर्मासामध्ये मौन असणार आहे. आली का पंचायत? मग बाबाकडे लोक कसे येतील? अनेक प्रश्न उद्भवतात. पण आता या ठिकाणी पुढं काही दिवसांना चतुर्मासाचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे. रात्री म्हणे होणार नाही, आता म्हणतो चतुर्मासाचा होणार आहे. नारायण नारायण का? अरे आले देवाजीच्या मना, ते कोणाची चाले ना. आले देवाजीच्या मना. हरिचंद्र तारा राणी वाहे डोंब्या गरी पाणी. देवाच्या मनात आलं तर राजाचा रंग होतो रंगाचा. आणि आपण बी शनी देवाचा यज्ञ केला. आता जे जे यज्ञाला बसले त्यांना राजा व्हायला कोणी चाडू शकत नाही. शनेश्वरा शनेश्वरा दयावंत हो शनेश्वरा. 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 निज दिन तेरी सेवा करेंगे, तेरी सेवा करेंगे. निज दिन तेरी सेवा करेंगे, तेरी सेवा करेंगे. शनेश्वरा शनेश्वरा दयावंत हो शनेश्वरा. 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 शनेश्वर भगवान की जय. या ठिकाणी गर्भगिरी डोंगरावर मोठा यज्ञ थाटामाटामध्ये मांडला. मचिंदर गैनी जालिंदर कानी पण या सर्वांची बोलावणी नाथ गोरख. ऐका म्हणे यवनापासून उपद्रव होऊन औरंगजेब तेथे आला असता. कबरीमध्ये ते नाथ होऊन हर पूर्वीची कथा आहे महाराज. शके 1710 पर्यंत कार्य होणार होतं. पण पुढे औरंगजेबाचा काळ सुरू होणार होता. म्हणून म्हणले सगळे एकत्रित यावे. पुढे धर्मावर ग्लानी येणार आहेत आणि या धर्मावर आलेल्या ग्लानीला उत्तर कसं द्यायचं, तोंड कसं द्यायचं, म्हणून या ठिकाणी नियोजन आहे. यज्ञ उभारणे मागे नियोजन होतं महाराज.
वरती सावरगावात पुढे येईल ना आता ते मी जे बोललो नाही पुढे येणार आहे. या ठिकाणी यज्ञात बऱ्याच काही गोष्टीचा उल्लंघन करायचा होता. मायबाप तो कुलबर्गा बाबा चैतन्याची समाधी औरंगजेबाने त्या राजवागसर औरंगजेबाने त्या कुलवर्गाला म्हणले चैतन्य बाबाची समाधी होती तिथे राजवागशर असे नाव ठेवले म्हणले. निघून गेला अंतर्ध्यानात नाता पुढे यवनाचे राजे येणार आहे हे माहीत होते म्हणून अरे हे लोक वर्तमान काळ तर माहीतच होत नाथांना भूतकाळ तर सांगतच होते पण येणारा भविष्यकाळ पण सांगत होते. थोडस आपण या ठिकाणी उभं राहू तुमचेही पाय मोकळे होतील. एक भजन घेऊ. माझे नाव गोरकर वगैरे 1 वर्षभर राहून गैनी नाताकडून सर्व प्रकारचे योगाभ्यास करून घेतला. त्याला समस्त कला विद्या शिकवल्या. सीधा कवनाचं कडाकगिरी मधु विप्राकडे परत पाठवून आश्रमाच्या रक्षणासाठी 7 सत्र ठेवून गोरक्षकर वगैरे तीर्थयात्रेस निघून गेला. हरी हरी क्या खूब रूप बनाया जग में नवनत बाबा का पता नहीं लग जाता इस झोली वालों का. पता नहीं इस झोली वालों का. शहीद हुए
आहे अनेक है बेला गुलाब जुई चंपा चमेली प्यारे प्यारे फूल गुंफे माला में कहे हे मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनके जरा याद करो कुर्बानी। आए मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। पाणी गुणात महाराज की जय। ऐका मागा या ठिकाणी गणिनाथाला सुद्धा उपदेश करायचा होता. पुढं कोणी कोणी पुढे समाध्या घ्यायच्या हेही सांगायचं होतं. म्हणून बघा या गर्भगिरी पर्वतावर 1 वर्ष गणिनाथाला विद्या शिकवली. कारण गणिनाथाचा तो सूत होता, गोरक्षाचा सूत गणिनाथ. आणि या गणिनाथाला विद्या शिकवणं त्याच्या पाल्याच काळजी करू शकतात. ऐका बरं. मग या ठिकाणी बाबा म्हणले तीर्थाला निघून गेले. मिनीनाथ तो बद्रिका आश्रमामध्ये तपश्चर्यासाठी नेऊन सोडला. इकडे म्हणले मैनाकिनी स्वर्गात निघून गेली. मच्छिंद्रनाथ सुद्धा फिरत 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 गोरक्षनाथा बरोबर निघाले. आता एका श्री गणेशाय नमः तो पुढील आद्याई कथन भरतरीचा होऊनी जन्म हर्णवत्सा लागी झाला. कोणे एके दिवशी सांगायला वेळ नाही हो, खूप गोड आहे. पण त्याच्या त्यात 2-3 टाइम माझ्या माग भाजदा दांगडा चालू आहे. नुसती जर कथा राहिली ना तर हे माईक, हे सिस्टम आणि हे सगळं कमी पडत माझ्या आवाजाला. एवढं मोठं आर्गन आहे पण मी पंचम मध्ये ना चालता चालता चालले जात. बरोबर आहे ना. आर्गन केवढं आहे. कुठ्यामध्ये आवाज नव्हता राहील मग ते तू पण घरात ते स्वम शम शनेश्वराय नमः सारखं चालूच आहे. त्यात गुरुजींना पाहिलं बाबाचं सगळं तोंडात धुकून चाललं. ते म्हणले जागा पलटून घ्या, जागा पलटून घ्या. स्टार्ट असंच झालं. भर प्रयत्न केला ना ते मी दिलो तर आवाजच नाही. बरजबरीत चालला लोटून गाडा आणि मग आवाज आला. आता यायचा दिवस तर मी म्हणलं आता काय होईल तो खरी भाऊ आपला काही आवाज निघाल नाही. पण असो माझ्या कानिक नाथाची कृपा, माझ्या माऊलीची कृपा माझ्यावर, माझ्या नाथांनी माझ्या गुरु माऊलींनी दिलेला आशीर्वाद आज या ठिकाणी शनी याग यज्ञामध्ये आपला नवनाथ संगीत कथा तिकडे आमचे बालकृष्णानंद सरस्वती महाराज मंदिरामध्ये नवनाथ पारायण त्या ठिकाणी करत आहे. अनेक पारायण त्यांचे झाले. आणि शिष्य खरंच मुलावर अभिमान असला पाहिजे. माझा शिष्य म्हणून घेण्यामध्ये सुद्धा अभिमान वाटला पाहिजे. बाबा काही बोलवत नाही, निमंत्रण देत नाही. त्यांचा महिनाभर अगोदर मला फोन येतो. कोणती तारीख आहे, कार्यक्रमचं कसं नियोजन आहे, बाकी काही नाही. नाव टाकलं नाही टाकलं. आणि यंदा काय झालं त्यांचं नाव त्या पॉम्पलेटवर टाकायचं ना त्या अशी गडबड झाली ना तर माझं त्या पॉम्पलेटचा टाळा मिळत बसला ना. पॉम्पलेट जवळजवळ 1000 भर छापेल बाबा. ते पॉम्पलेट सगळे आश्रमातच पडून वाटायचं. इकडे हे काम उभं त्याच्यात पाऊस इतका दिना ना. म्हणलं शेवट पॉम्पलेट वाटू. छापले लेट कारण सगळे आयडियाचेच मेंढे पळापळीचं काम नाही. पण ते पॉम्पलेट ते छापणाऱ्याकडून बी होऊन गेलं. असं दरवर्षी सालाबाद प्रमाणे चालत असलेल्या यज्ञामध्ये बालकृष्णानंद सरस्वती माझ्याकडून त्यांचं नावच विसरून जातं. मीच नाव ठेवलं आणि मीच विसरून गेलो.
विसरत नाही हो बाबा, विसरत नाही. माय कुठे लेकराला विसरते का हो? पण काही प्रेमामध्ये येते अडचण थोडीफार होती, गडबड. आता वयानुसार गडबड. आता तुझं वय छोट आहे, माझं वय मोठं आहे बाबा, म्हणून गडबड जरी झाली तर माफी असावी. जरी माझं वय मोठं असेल तरी लीन वय भूता त्याने कोंडिले अनंता. बालकृष्णानंद सरस्वती. आणि मी त्यांनाच विचारलं तुमचं नाव काय आहे? रामकृष्ण हरी. नाव कोणा ठेवलं? बाबांना. म्हणून या ठिकाणी सुंदर असं पारायण जवळजवळ तुमच्या हातून 5वं आसन ते द्या. सुंदर तुमची कुटिया शोभून दिसते. 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 मन रंगून जाते तू यावे वाढवणारा. 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 कुटिया जवळ पालखी आनंदानं ढोलती. 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 कानिपनाथ बोलती तू यावे वाढवणारा. 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 जप तप अनुष्ठान नवनाथाचे पारायण. 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 गोड बाबांचे प्रवचन यावे वाढवणारा. 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 भक्ती मार्ग सांगितला ज्ञानाचा बोध दिला. भक्ती मार्ग सांगितला ज्ञानाचा बोध दिला. शिष्य तुमचा रंगून गेला यावे वाढवणारा. 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 सोमवार आणि गुरुवार एकादशी प्रदोष. सोमवार आणि गुरुवार एकादशी आणि प्रदोष. येऊ तुमच्या दर्शनास यावे वाढवणारा. येऊ तुमच्या दर्शना. येऊ नवनाथा. येऊ तुमच्या दर्शनास यावे वाढवणारा. येऊ तुमच्या दर्शनास यावे वाढवणारा. ज्योत तुम्हाला विना आरती तुमची गाईना. 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 नारायण बाबा संगे घेऊन यावे वाढवणारा. 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 कानिपनाथ महाराज की. आणि कोण एके दिवशी तो उर्वशी नामक अप्सरा विमानात बसून भूतलावर चालली होती. तर मी तुम्हाला एवढं मोठं सांगायला आता वेळ नाही, थोडं थोडं धरतो. आणि कौलिक नामक त्रिकालज्ञानी ऋषी आपले भरतरी नावाचे भिक्षापात्र घेऊन
चालले होते आणि या भिक्षा पात्रामध्ये त्या ऋषीचा म्हणले, त्या ऋषीने एका सुंदर नारीला बघून आपलं वीर्य पतन झालं, त्याच्यातला काही भाग त्या भरतरी पात्रात पडला आणि या ऋषीनं म्हणले, कौलिक नामक ऋषीनं त्रिकाल ज्ञानी असल्या कारणानं या पडलेल्या बिंदूला ओळखलं, म्हणले हे पुढे दुर्मिळ नारायण होतील आणि त्यांनी म्हणले पुढे कलियुग सुरू झाला. कौलिकाने तो भरतरी मंदिराचलावरील एका डोंगरावर ठेवला, मंदिराचलावरील डोंगरावर ठेवून दिली. ती भरतरी पात्रामध्ये 9 महिने 9 दिवस गर्भ वाढू लागला. जसा जसा गर्भ वाढू लागला भरतरी पात्रामध्ये जागा राहीना. बाळ मोठं झाल्यावर पात्रात जागा कशी राहील? त्या पात्रामध्ये म्हणे बाळ मोठे मोठे होऊ लागले. इतक्यात पानकाळ्याचे दिवस होते आणि पाऊस खूप झाला होता. एका बाजूनं दरी कोसळली आणि त्या दरी कोसळल्यामुळं ते भिक्षापात्र सुद्धा म्हणले धरणीवर आदळलं आणि आदळल्यामुळं काय झालं, ते पात्र फुटलं आणि त्याच्यातून एक बाळ जन्माला आलं. मला भरतरीनाथ महाराज की जय. जिथे आढळलं ना तिथं वन पक्षी प्राणी होते. त्या प्राण्याचा चिलचिलाट आवाज येत होता आणि त्या आवाजामध्ये भरतरीनाथ म्हणे त्या ठिकाणी जंगलामध्ये भिक्षापात्र कुठं आढळलं, एक हरिण प्रस्तुत झाली म्हणे. नेमकी तिथे येऊन ते पडाव काय फुटाव काय, बाळ जन्माला यावा काय. पाण्याच्या झऱ्यापासून दरी कोसळल्यामुळे त्या ठिकाणी भयान असा पावसाचा गडगडाट झाला आणि या डोंगरामधून त्या ठिकाणी बोलत भरतरीनाथ महाराज की आवाज, भगवान साक्षात अवताराला येणार. सगळ्या धरणीवर आनंदाचा आनंद झाला. जंगलात मध्ये सुद्धा आनंद होऊ लागला. पाखरं सुद्धा आनंदून गेले, कारण आज दुर्मिळ नारायण अवताराला येणार होते. अशा प्रकारे भरतरीनाथाचा जन्म मंद्राचल पर्वताजवळ अगदी हरणीच्या काखेमध्ये ती भरतरी फुटल्या कारणानं तिचा प्रस्तुत व्हायचा टाइम आणि ते पात्र पडायचं टाइम एक झाला. त्या हरणाला कळालेच नाही हे बाळ कोणाचं. ती तिच्या पिल्लाबरोबर याला सुद्धा दूध पाजू लागली. हरणीचं दूध पिला कोण? बोलो भरतरीनाथ भगवान की जय. आणि अशा प्रकारे या आनंदामध्ये भरतरीनाथ थोडा थोडा वाढू लागला. हरण फिरून यायची. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. आपल्याला ते पिल्लूच कळालं नाही तिचं एक आपलंय म्हणून, कोणाचं आहे म्हणून ती आरणी सुद्धा त्या पिल्लाला दूध पाजू लागली. बाळ थोडं थोडं मोठं होऊ लागलं. तिच्या अंगावर खेळू लागलं, पिऊ लागलं. असं करता 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 भरतरीनाथ आता दुडू दुडू पळत जावा
मायबाप मला जर 3 घंटे कथेला भेटले ना, एवढे गाणे मी त्याच्यावर लिहिलेले. चालता चालताच बरं का वहीत नाही, मेमरीत लिहिलेले. जर का ते लिहणार जर असलं ना, दुडू 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 बाळ पळत मागे, दुडू 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 बाळ पळत मागे. हो, दुडू दुडू पळत सुटायचं ते. आणि मग असं किती दिवस चाललं, 5 वर्षाचं बाळ झालं म्हणले. इकडे जयसिंग नावाचा भाट त्या जंगलातून चालला होता आणि या जयसिंग नावाच्या भटानं पाहिलं हे कोणाचं बाळ आहे. त्या 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 ते भरतरी नाथ मुळात वनचर प्राण्याबरोबर राहिल्यामुळं महाराजांची बोली वेगळीच होती. रडत राहीना माझे रडत राहीना, रडत राहीना बळ माझे रडत राहीना, रडत राहीना बळ माझे रडत राहीना, राहीना बळ माझे रडत राहीना, रडत 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 राहीना बळ माझे रडत राहीना. जयसिंगाने जोराने पाठलाग करून बाळाला पकडले. एका जागी उभे करून म्हणाला, बाळा घाबरू नकोस, तुझं नाव सांग. आपल्याला पुढे बोलता येत होतं, कारण माणसाची बोली भाषा हा भरतरी शिकलेलाच नव्हता. हे शिकला काय, प्राण्याचा आवाज. मोठ्या मोठ्याने रडू लागलं बाळ हरणी मातेला कमारित. माय व माय म्हणे भले मोठे भूत दिसत. त्या माणसाला भूत सापडायला लागला, मोठ्याने रडू लागला. आपल्या मुलाची अवस्था हरणीनं बघितली, ती खूप घाबरून गेली. पण धैर्यानं जवळ जाता येईना, आक्रोश करू लागली. जयसिंग त्याने मायेने जवळ घेऊन टोकून त्याला पुन्हा चौकशी केली. त्याला बोलताच येत नाही. मग कड्यावर उचलून घेतलं, एक चुंबन घेतलं. बोला कानिगनाथ भगवान की जय. बरं तरी नात घेऊन खांद्यावरी बाबा निघाले निघाले आपल्या घरी. बाबा निघाले निघाले आपल्या घरी, बाबा निघाले निघाले आपल्या घरी. जयसिंग देवाच्या पत्नीचं नाव रेणुका होतं. त्या रेणुकाला पाटीपुत्र संतान नव्हती. दादा मुलबाळ नसल्यामुळं तिलाही आनंद वाटला. म्हणजे कोणाचं बाळ आहे माहित नाही, आपण याचा शोध घेऊ. रेणुकाला इथे पटलं. म्हणलं नाही सर, कोणी आलं मग हे बाळ कोणाचं आणलं तुम्ही उकलून, आणि त्याला जर कोणी भेटलंच नाही मग म्हणले घेऊ आपल्याला ठेवू. आणि मग असा विचार करून ती आराम सुद्धा बराच टाइम त्याच्या पाठीमागे चालली. पुढे ती निराश झाली आणि माघारी फिरली. कारण दुसरेही पिल्ल रानामध्ये होते.
इकडं मुक्काम गेल्यावर जयसिंगाने त्या मुलाला आपल्या पत्नीकडे दिले. गोड कौतुक करू लागली. जयसिंग त्या गावात 3 महिना राहिला. त्याने हा मुलगा कुणाचा, हा मुलगा कुणाचा त्या मंदिरात जवळील गावात विचारपूस केली. कोणीही काही सांगत नाही, याचा काही शोध लागत नाही. चला म्हणले घेऊन आपल्या घरी. आता पहिले जयसिंग हे भाट होते, आता भाट आहे बर का. आताचे भाट लोक आता आमच्याकडे येऊन गेले. ते काय एमपीतच ज्यादा आहे. ते आपल्या पूर्वजांचं लिहून ठेवणार आहे. मग ते जर या गावात आले, त्या गावात महिना 2 महिने आता मनोरला होते, मग असं मुक्काम करायचे. ते किती 3 महिने राहिले या बाळासाठी त्या गावात. यांचा वराबी सांगायचा, यांचे पुढचे लोक लिहून घ्यायचे, मागचे लोक गेले आले ते सगळी नोंद करायची. हे भाट आतापासूनचे नाहीये, कधीपासूनचे, नाथ संप्रदायापासूनचे. म्हणून त्यांना मानपान मिळावा. असो या भाटानं 3 महिने काढले आणि आपलं बाळ ते संघ घेतलं. संघ घेऊन बाळ ते आपल्या ग्रहग्रही परतले. पुढे जयसिंग भाटाने ते गाव सोडले. त्या ठिकाणी मुक्काम करत 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 माता पित्याचा शोध घेतला लागाना. म्हणून आता हे भर्तरीनाथ आपल्या सोबत घेऊन इकडे भर्तरी थोडा थोडा मोठा होऊ लागला. दोघांनी ठरवलं आपण याला आता आपला मुलगाच म्हणायचं म्हणले. कोणाला असंही आपल्याला मुलबाळ नाही. मग या ठिकाणी मुक्काम करत एके दिवशी त्या मुलाला घेऊन भर्तरीनाथ जयसिंग भाट विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले. त्या विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये एक मोठी आकाशवाणी झाली. हे काही बाळ साधारण नाही म्हणले. सांभाळ कर. दुर्मिळ नारायणाचा अवतार आला आहे श्री जयसिंग भाट. पुढेच काही दिवसांना अवस्था आला. बघ याला नवल वाटलं की हे बाळ साधारण नसून दैव अवतारी आहे. आणि दैव अवतारी असल्यामुळं आता याला सांभाळायला काही हरकत नाही. बाळ पुढे घेऊन गेले. भर्तरीमुळं अनेक प्रकारची गोष्ट लक्षात आली. आणि इकडं पुढं बाळ जसं जसं मोठं होऊ लागलं तसं तसं वेगवेगळ्या कला दाखवू लागलं. अगदी 4 मिनिटाचा टायमिंग राहिला आपला. परंतु काय करावं. तुम्ही कुठपर्यंत पोहोचले. मागे का पुढे लय पुढे गेले का. देवा देवा आम्ही लय मागे अजून काही नाही. होईन मेकअप हा होईन. आता पार शिरलो आम्ही लगे. भर्तरीनाथाचा नवल 25व्या अध्यायापर्यंत पोहोचलो. उद्या 5 परदेशी 5 संपलं. मग पळत पळत कथा येते. असं पुढं भर्तरीनाथाने अशी कला दाखवली. हे दोघं धर्मपत्नी मृत्यू पावतात. पुढं भर्तरीनाथ चिंप्या बरोबर जोग्या बरोबर व्यापाराच्या माला बरोबर पुढे कामाला राहतात. का तर मग काम केल्याशिवाय पोट कसं भरल. आणि कामाला राहिल्याच्या नंतर पुढे भर्तरीनाथाचं कौतुक आपण उद्या बघू. मला बी थोडासा आराम करावा वाटला. फार गोळ्या खाऊन खाऊन चालू आहे. नारायण आरती पेटवा. कोण आरती आणला आहे का.
देव जय श्री नवनाथा भक्त गणदेव जय श्री नवनाथ जय देव जय मच्छिंद्र गोरख जालिंदरनाथ कानिप गैनीनाथ नागेशा सहित चरपटी भरकरी देव नवनाथ अवतार नवनाथ संत जय देव जय देव जय देव जय श्री नवनाथ भक्त गणोदरी देव श्री नवनाथ भक्ती शक्ती बोध वैराग्य सहित त्या पत्र से हरती विनायक चित्त रमण चरित्र दुरितात मानतात भक्त जनाची तारी नवनाथ जय देव जय श्री नवनाथ भक्त गणोदरी देव सिद्ध करा ये परसा दोन्ही देवी समर्थ बुद्ध संबंध प्रेत घालवित भक्त जय श्री नवनाथ भक्त गणोदरी देव सिद्ध करा ब्रह्म सनातन शरण विनायक रंगनाथ जय देव जय देव झाली लुटांगण वंदेन चरण डोळ्यान पायी रूप तुझे प्रेमालिंगन अनंत पूजन भावे वालिन भले त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्वं सर्वं मम कायेन वाचा मनसेन्द्रिय वा बुद्धायत्मना करोमि यत्नं सकलं परस्मै नारायणाचे समर्पय अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वसुदेवारि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 कानिपनाथ भगवान की जय सुंदर अशी कथाला साथ